नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुकचा विशेष कार्यक्रम दिनविशेष। 16 जानेवारी 1681 हा मराठा साम्राज्याच्या इतिहासात एक अत्यंत महत्त्वपूर्ण दिवस होता। या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक रायगड किल्ल्यावर झाला। शिवाजी महाराजांच्या निधनानंतर संभाजी राजे यांनी छत्रपती पद स्वीकारून मराठा साम्राज्याची धुरा सांभाळली। छत्रपती संभाजी राजे यांचा राज्याभिषेक हा केवळ एक राजकीय कार्यक्रम नव्हता, तर तो मराठा साम्राज्याच्या भविष्यासाठी एक नवीन अध्याय होता। या राज्याभिषेकाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या स्वप्नाला पुढे नेण्याची प्रेरणा दिली। संभाजी राजे यांनी आपल्या पित्यांच्या विचारांना अनुसरून राज्यकारभार केला आणि मराठा साम्राज्याची शक्ती वाढवली। छत्रपती संभाजी राजे यांचा राज्याभिषेक हा मराठा इतिहासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा होता। त्यांच्या शौर्य आणि बुद्धिमत्तेमुळे मराठा साम्राज्य एक शक्तिशाली साम्राज्य बनले। 16 जानेवारी 1997 रोजी मुंबईतील कामगार नेते डॉक्टर दत्ता सामंत यांची निगरून हत्या करण्यात आली। ते पवई येथील आपल्या निवासस्थानाजवळून पंतनगर येथील कार्यालयात जात असताना दुपारी दिवसाढवळ्या त्यांच्यावर 17 गोळ्या झाडण्यात आल्या। ही घटना मुंबईच्या इतिहासात एक काळा अध्याय म्हणून नोंदली गेली आहे। डॉक्टर दत्ता सामंत हे गिरणी कामगारांच्या हक्कांसाठी लढणारे एक आक्रमक नेते होते। त्यांनी 1982 मध्ये केवळ एका हाकेने अभूतपूर्व असा गिरणी कामगारांचा संप घडवून आणला होता। त्यांच्या या कार्यामुळे अनेक शक्तिशाली लोकांचे स्वार्थ दुखावले गेले होते। त्यामुळेच त्यांच्या हत्येमागे राजकीय आणि गुंडांचे साठे असल्याचे बोटे दाखवले जात होते। या प्रकरणात कुख्यात गुंड छोटा राजन यांचा हात असल्याचे देखील बोलले जात होते। मात्र न्यायालयाने या प्रकरणात छोटा राजनला निर्दोष मुक्त केले। त्यामुळे ही हत्या कोणत्या कारणासाठी करण्यात आली आणि यामागे कोण होते या प्रश्नांची उत्तरं अजूनही मिळालेली नाहीत। 16 जानेवारी 1954 रोजी आपल्याला अतीव प्रेम असलेल्या कलाकार बाबूराव पेंटर यांचे निधन झाले। कला महर्षी म्हणून ओळखले जाणारे बाबूराव पेंटर हे केवळ एक चित्रकारच नव्हते, तर चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि शिल्पकारही होते। त्यांची बहुमुखी प्रतिभा आणि कला क्षेत्रातील योगदान अतुलनीय होते। कोल्हापूरमध्ये जन्मलेले बाबूराव पेंटर यांनी लहानपणापासूनच कला क्षेत्रात आपली आवड दाखवली। त्यांनी चित्रकला, शिल्पकला, चित्रपट निर्मिती आणि दिग्दर्शन या क्षेत्रात अनेक प्रयोग केले। त्यांनी बनवलेले सैरंध्री हे मुखपट आजही भारतीय सिनेमातील एक मैलाचा दगड समजला जातो। बाबूराव पेंटर यांच्या कलाकृतींमध्ये त्यांची कल्पकता आणि भव्यता दिसून येते। त्यांनी स्त्री भूमिका निभावण्यासाठी स्त्रियांचीच निवड करून एक नवीन प्रवाह सुरू केला। त्यांच्या चित्रपटांमध्ये पौराणिक काळातील राजवैभवाचे अद्भुत दर्शन घडते। त्यांच्या निधनानंतरही त्यांच्या कलाकृती आणि विचारांचे महत्त्व कायम राहणार आहे। देशातील काळा पैसा संपवण्यासाठी नोटबंदीचा निर्णय इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1978 मध्ये पहिल्यांदा घेण्यात आला। तत्कालीन प्रधानमंत्री मोरारजी देसाई सरकारने उच्च मूल्याच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केली होती। त्यावेळच्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातम्यांनुसार नोटबंदीच्या या निर्णयामुळे अनेक लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये त्रास सोसावा लागला होता। 16 जानेवारी 1978 रोजी जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकारने 1000, 5000 आणि 10000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केली होती। सरकारने ही नोटबंदी जाहीर केल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 17 जानेवारीला सर्व बँका आणि त्यांच्या शाखांना त्यांचे ट्रेजरी विभाग व्यवहारासाठी बंद ठेवण्यास सांगण्यात आले होते। 16 जानेवारी 1926 रोजी लाहोर येथे जन्मलेले ओंकार प्रसाद नय्यर म्हणजेच ओपी नय्यर हे हिंदी सिनेमा संगीताच्या क्षेत्रात एक अतुलनीय नाव होते। त्यांचा आज जन्मदिन आहे। आपल्या चुलबुले आणि नृत्यमय संगीताने त्यांनी हिंदी चित्रपट सृष्टीत एक नवी ऊर्जा दिली। त्यांचे संगीत ऐकताना पाय आपोआपच थिरकू लागायचे। ओपी नय्यर यांनी 1950च्या दशकात आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि 1970च्या दशकापर्यंत त्यांनी अनेक हिंदी हिट गाणी दिली। त्यांची गाणी फक्त ऐकायचीच नव्हती, तर लोक त्यांच्या गाण्यावर नाचायचेही। त्यांच्या काही लोकप्रिय चित्रपटांमध्ये मेरा साया, आशा, तीन देविया, मेरा नाम जोकर आणि कारवा यांचा समावेश होता। त्यांच्या काही प्रसिद्ध गाण्यांमध्ये ओ हसीना सुन, ए चंदा की चांदनी, आजा साजन, पी गई निंदिया आणि अरे जा रे हवा यांचा समावेश होता। 16 जानेवारी 1998 हा उर्दू साहित्यातील एक ऐतिहासिक दिवस होता।
या दिवशी प्रसिद्ध उर्दू लेखक आणि कवी अली सरदार जाफरी यांना भारत देशाचा सर्वोच्च साहित्यिक पुरस्कार मानला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर करण्यात आला। हा पुरस्कार जाफरी यांच्या उत्कृष्ट साहित्यिक योगदानाबद्दल त्यांना देण्यात आला होता। अली सरदार जाफरी यांनी आपल्या काव्य आणि लेखनाद्वारे समाजातील विविध विषयांवर प्रकाश टाकला होता। त्यांनी गरीब, शोषित आणि वंचितांच्या समस्यांना आपल्या लेखनातून वाचा फोडली होती। त्यांच्या लेखनातील प्रगतिशील विचार आणि मानवी मूल्यांची जागरूकता त्यांच्या लेखनाची खास ओळख होती। ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्यानंतर जाफरी यांच्या कामाची देशभर दखल घेतली गेली आणि त्यांना एक महान साहित्यिक म्हणून ओळख मिळाली। 16 जानेवारी 1966 रोजी अध्यात्मिक गुरु आणि शिक्षण तज्ञ साधू वासवानी यांचे निधन झाले। साधू वासवानी यांनी आपल्या आयुष्यभर मानवतावादी विचारांचा प्रसार केला आणि समाजसेवेचे अनेक कार्यक्रम हाती घेतले। साधू वासवानी यांनी शिक्षण क्षेत्रातही उल्लेखनीय योगदान दिले। त्यांनी मुंबईत मीरा इंडिया हायस्कूल आणि मीरा इंडिया कॉलेज यांसारख्या अनेक शैक्षणिक संस्था स्थापन केल्या। या संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना सर्वतोमुखी विकासासाठी प्रोत्साहन दिले जात होते। त्यांच्या या प्रयत्नांमुळे अनेक विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण घेण्याची संधी मिळाली।